आपल्या मराठी गेमर चॅनलवर आणि आज आपण घेणार आहे बस इंडोनेशिया. आणि आपला मराठी माणूस इथं चहा प्यायला आलता या बेकरीमध्ये बिग मलूमध्ये. तर आपला चहा पिऊन झालेला आहे. चहालेच घाण होता हो इथला, काहीच्या काही चहा दिलाय. असला राग आला ना मला त्याला लय. मी बोलणार होतो पण जाऊ दे म्हणलं. आणि आपण आहे RCB फॅन. ही RCBचीच बस आहे, पण आता जरा या इंडोनेशियामध्ये चालत नाही म्हणून आता मला स्टिकर काढावं लागणार आहे थोड्याच दिवसात. आणि आपली बस कशी वाटली ते सांगा. आता जरा ते म्हणतायत की तुला नवीन बस देऊ, पण आता बघू आता कधी देत आहेत. ते म्हणतात जेव्हा तुझी पोस्ट वाढेल नाही तेव्हा. अच्छा. आपली भारतातून इकडे ट्रान्सफर झाली नाही तर भारतातच बरं होतं. मी भारतातूनच करणार होतो तुम्हाला, पण जाऊ दे म्हणलं. आता इंडोनेशियामध्ये आलोय आणि इकडं लय मला सर्दीच झाली. सर्दीच होत होती. मी आता जरा ठीक झालोय म्हणून आलोय. चला आता बसमध्ये बसू आणि आपल्या कुठेतरी जाणार आहे आपण त्या पॅसेंजरला मंदिरात. बघू मजा येते का नाही. हो बसाव पटकन. ओ ताई, ओ मामा, बसा पटकन. चल चल बाबा, चला 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 बसा. आईला बघा, असा पाऊस पडला ना लय लवकर सर्दी होती हो बघा. आणि इथलं वातावरण लय डेंजर आहे हो, असं लगेच. आयो अरे धडकतोस का रे बाबा तू, छान बस की जरा. बघ असा पाऊस आला ना लय डेंजर वातावरण होतलं. आणि आपल्या त्या रूम मध्ये राहिलेलो, त्यांनी दिली मला जागा तिथं. काय तिथला पण AC काय ते बंद करायला तयार नाही. त्या विमानात AC, बापरे, मी पूर्ण जामच झालो. आणि हा काय पाऊस येतो जातो 5-5 मिनिटं असतो. चला रोडला असा ओलावलाय ना. अरे अरे भाई भाई बाप, वाचलो तर धडकलोच असतो आता. चल रे बाबा. अरे आईला इथं तर डेंजर ट्रॅफिक होतं. लय ट्रॅफिक आहे पण ह्याच्यात इंडोनेशियामध्ये. अरे तर इथला असला डेंजर मोसम चालू आहे ना, कधी ऊन पडतंय कधी पाऊस चालू आहे, म्हणून इथलं वातावरण असतं डेंजर आहे. हे बघा, ही पोरं ना नुसती बाहेरच असतात, काय बोलतात काय माहिती. हा तुम्हाला सांगतच राहिलं, सकाळी जिथं मी नाश्ता आणि चहा केला ना, शपथ एवढा महाग मी कधी खाल्ला पण नसेल असा. इथे रिक्षावालेले असतात पण यांचं काय माहिती असं कसं आहे. अरे काय वाईपर नाही मी पण. आणि तिथं शेजारी असे कपडे बघत होतो, बापरे म्हणलं एवढे महाग कपडे. म्हणलं आपल्या साध्या ह्याच्यातच राहतो. आई तो फॉर्च्युनर पण आहे का, आई शपथ घ्यायला पाहिजे. मी पण आता घेतो जरा इथं. चल की रे भाऊ. आणि तुम्ही पण इंडिकेटर द्या गाईज, रिअल लाईफ मध्ये पण तुम्ही पण इंडिकेटर दिला पाहिजे.
इथं आपल्या शहरात ॲक्सिडेंट खूप होऊ शकतात. आईला अजून कसलं भारी भारी. आणि तुम्ही कशाचे फॅन IPL मध्ये ते पण सांगा. मी तर RCBचा आहे. बघा या शेजारी जी माझी रिक्षा आहे ना, ते बघा ती कसली भारी बघा ना. आपल्या भारतातच अशी नाही. असल्या भारी रिक्षा आहेत. चला की बाबा किती वेळाचा सिग्नल होता. आणि माझ्या मालकाने एक तर आधीच सांगितले 150च्या वर न्यायचीच नाही स्पीड. आता तुम्ही बोला कसं करू मी. आणि या येड्यांनी आपल्या मंडळींनी मागचं सांगितलंय की पटकन न्यायचं. काय त्यांना काय आहे एवढी काय माहिती. हाच एक मोठा प्रॉब्लेम झालाय. मी ते मला म्हणले लवकरच एक दुसरी गाडी मला देणार आहेत वोल्वोची. कारण ही जी गाडी आहे ना हिच्यात जरा प्रॉब्लेम आहे जरा. बघा ना कशी थांबत थांबत जाते. आणि हिला जास्त पिकअप पण नाही आहे एवढा म्हणायला गेलं तर. ती वोल्वोची चांगली देणार आहेत मला. बघू आता कशी देत आहेत. चांगली दिली पाहिजे. आणि इथं ट्रॅफिकला असतो या रोडला. मी कधी पण येतो ना इकडं लय ट्रॅफिक. ओ भाऊ हे बघा असे घुसतात मध्ये. त्याचीच भीती असते लय भीती असते याची. धडकली जाऊन दे आता काय बोलू त्याला. इकडेच येत चाललाय. अरे आता धडकतो. अहो आता बघ गावच्या पट्ट्यातच आलो एकदम आपण. आता इथलं एन्व्हायरमेंट असं चांगलं वाटतं जरा. आपल्या भारतात पण गावात म्हणजे गाव साईडचं एन्व्हायरमेंट तुम्हाला कसं वाटतं सांगा ना. म्हणजे तिथलं ते राहणं वगैरे घरं वगैरे अशी चांगली वाटतं. आणि गाईज तुम्ही जर मागच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर या व्हिडिओला पण करा आणि मागच्याला पण करा. आणि तो तुम्हाला कसा वाटला आणि हा पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही चेंजेस करायचे असतील आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते पण सांगा. सॉरी मी रिपीट केलं पण. आणि या व्हिडिओना सपोर्ट दाखवा म्हणजे अजून मला चांगलं वाटेल की तुम्ही सपोर्ट करताय मला. आणि कमेंटमध्ये सांगा अजून कुठला गेम खेळायला पाहिजे. आईला माझी स्पीड बघा. हे बघा आला का पाऊस. म्हणलं ना मी तुम्हाला नुसता येतो जातो. आईला आत्ता 48 होती. नाही तर मी होतोच मग. फाईनच होता मला. त्यांनी काय सांगितलं जर तू 150च्या वर नेली तर तुला 50 रुपयाचा फाईन. आता 50 नाही येत माझ्याकडे 12 रुपये. काय करू आता तुम्हीच सांगा. आणि एक तर मला पळवायला लागते कारण हे मंडळी म्हणले की आम्हाला जायचंय लवकर. झालं का. आणि गाईज तुम्ही ह्याच्यात सांगा मला फॉर्च्युनर घेतली पाहिजे का नाही. आपण पुढच्या जर या व्हिडिओला 3000 लाईक झाले नाही 1000 लाईक झाले तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर घ्यायची. आणि नक्कीच घेऊया.
3000 लयच झालं, 1000 करा. या व्हिडिओमध्ये नक्की मी फॉर्च्युनर घेणार. फॉर्च्युनर नाही म्हणजे जे तुम्ही कमेंटमध्ये लिहाल ती थार काय घ्याल ती. काहीच कसे चालवतोय बस आपण. अरे अरे हो भाई, बघा काही वातावरण कसं झालं बघा. सगळं असं वीज कडकडतायत, ढग हे होत आहेत, पाऊस होतोय जोराचा. आणि काय समोरचं दिसत पण नाही हो, धुकं धुकं आहेत सगळी. यार काय चाललंय तू, होंदे त्याला. थांबा जरा, चल की भाऊ पटकन. सिग्नल सुटला ना तरी यंदा ना. अरे बघा कसलं डेंजर वातावरण आहे. अरे यार काय करतोय रावा, मधीच थांबतोय, मधीच काय करतोय. वा आता हे कसलं आलंय, बापरे. अरे याला हॉर्न दिल्याशिवाय नाही करणार नाही, काय करणार नाही. हॉर्न दिल्याशिवाय नुसतं हळूहळू चाललंय बाबा. चालायचं पटकन. काही जणी सिग्नल पाळायला पाहिजे ना मित्रांनो. चला इथं जास्त ट्रॅफिक नाही वाटत. अयो ही कुठली गाडी आहे, चच्चा मुळे. पुढं तर मला टोल दिसतोय, टोल नाका वाटतं. बघू जरा हवी कसे. हा इथली ट्रिक माहिती मला. झालं का, कसं आहे पैसे पण भरायला नाही लागले. काय राव, त्यांनी तिथं गॅप भरायला पाहिजे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी ना करायला नाही पाहिजे असं. जाऊ दे म्हणलं, पुढं खायला पण लागणार आता मला. इथं एक तर जेवण असलं मागे की काय सांगू तुम्हाला. आता मी ॲक्च्युली नव्हतोच घेणार, पण ते ॲक्च्युली रिक्वेस्टले केली त्यांनी, काय माहिती कशामुळे केली, पण जाऊ दे, केली तर केली. बघू आता पुढं काय खायला आहे का नाही, कारण पहाटे आता नाश्ता केलता, तर बघू. आणि या बसचा प्रॉब्लेम आहे का, येईल हलती. हे बघा आता तुम्ही, हे बघा दिसली का, या साईडनेच येतो, म्हणजे इकडं खायचंय बघा, म्हणलं ना मॉल इकडं. जरा खातो, यांना पण खायला घालतो आणि मग जाऊया. नाही चुकलं. तिकडून हे जरा कपड्यांचं दिसतंय. नीट तिकडे फूडचं पार्क करतो इथं गाडी.
ते टेम्पोवाले पण खाऊन जातात वाटतं. अरे अरे वर गेली. बस. तर मित्रांनो चला खाऊन येऊया जरा काहीतरी. तर इथं खायचं वगैरे बघू. नाही तर नाही. इकडे समोर. तर मंडळी माझ्या मागचं ते दुकान आहे ना बॅक्सो सॅक्ती, तिथे चहा भेटतोय. मी तुम्हाला लवकरच त्यांना लवकरच ऑर्डर देतो आणि परत तुमच्याशी लवकरच भेटतो. तर मित्रांनो चहा पिऊन झालेलं आहे आणि आपण आता परत आपल्या सफरला सुरुवात करणार आहोत. लयच महाग होता म्हणजे लय कडू होता. काय माहिती तिने कॉफी दिली ती का चहा दिलता तिला. चहा सांगितला. तर चला जाऊया आपल्या तर बसमध्ये आलो आहे आणि चला आता चालू करूया बस आणि परत आपल्या निघूया सफरला. लयच महाग आहे इथं. लय म्हणजे लय महाग आहे इथं. पेट्रोल पण भरून घेऊ जाता. तर चला मी पेट्रोल टाकतो आणि भेटतो. तर पेट्रोल काही एवढ्याचं येतंय आणि काहीतरी बोलतीये. पेट्रोल काही एवढ्याचं टाकलंय मी. बापर हा बरोबर एवढंच बसलेलं आहे. तर मित्रांनो पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आपण आता निघूया. पेट्रोल लयच बसलो म्हणजे. तसं एवढं महाग नाही इथं पेट्रोल जेवढं मला वाटलेलं. आता निघूया आपल्या ह्याला. मी ऐकलं इथं असं नाही का नेटवर टाकलंय या हायवेला ऍक्सिडेंट लय होता तो म्हणलंय. म्हणून तिथून जरा सांभाळून जायला लागेल. तुम्ही ऐकतच असतील माझ्या सर्दीची भुरभुर. ह्याच्यामुळे झाली या वातावरणामुळे मला. परत इथं मी थोड्याच दिवस म्हणजे इथे एक वर्ष असेल इथं. नंतर परत धारतात कारण कॉन्ट्रॅक्ट ना माझं तेवढं मी साईन करून घेतलंय. पगार आहे तसं मला. तो आता मी रिव्हील नाही करणार. जेव्हा मला ती बस भेटेल ना तेव्हा मी सांगणार पगार. हे बघा इथं फॉर्च्युनर. बापरे याडच झालो पहिलं बघून. म्हणून तुम्हाला म्हणलं की 1000 लाईक्स आणि फॉर्च्युनर आपल्या घरी. बापरे लय लांबचा पल्ला आहे वा. कुठं जायचं यांना नक्की मला बी नाही माहिती. इथली नावं जरा नवीनच आहेत. आणि इथलं पेट्रोल टाकत होतं. आता ती बाई वेगळंच काहीतरी बोलत होती. कटर चलान बालान. अरे चल ना रे टँकर. पांडे चल ना. काय राव पोरण काय चालवतात ना यांनाच माहिती. तर मित्रांनो परत टोल आलेला आहे आपल्याला आणि आपल्याला यांनी असं सोडलं. बघितलं का आपली पावर. तर मित्रांनो ऑइल आता सिटी दिसायला लागली बघा. मगाचपासून दिसत नव्हती जरा. तर बघा मोठ्या बिल्डिंग दिसायला लागल्यात. अयो टर्न मारून इथंच यायचंय व परत. तर बघा आता हिच्या खाली आलो या पूलच्या. अहो आपल्या इथं पण आहे ना हा पूल असाच. मला वाटते सगळं यांनी चोरी केलं या इंडोनेशियावाल्यांनी. ओय भाई आई शपथ. थांब राव जरा बघतोच मी जरा. थांबा जरा. आता तो गेला. तुझ्या काय रे उतर खाली उतर. तुला म्हणलं ना मी इकडे थांबू नको मधी. कधीपासून सगळ्यांचं ऐकून घेते. उतर उतर उतर. ते काय दाखवू नको मला. हा कुठं चालला जाऊ नकोस उतर खाली. परत जर तू आधी नको लागू माझ्या. हा आत्ता नीट सांगतोय नंतर सांगणार नाही कळलं ना. हा आईला उगाच मध्ये येते. त्याला म्हणलं मी. आणि काय हो इथं येडे यांना बोलण्याशिवाय कळत नाही.
चला आपण आता पुढे जाऊ. हे डोकं खराब करायची काम आहे तो. काय त्याला मगाचपासून सांगतोय मी, म्हणजे मगाचपासून नाही, म्हणजे मगाचपासून ते ग्रीन ट्रकवाल्यांचं बघतोय कसे चालवत आहेत. आता मध्ये यायची, म्हणजे मध्ये नाही, तो मध्ये उभा होता, कशी गरज आहे त्याला. त्याला माहिती मागून बस येणार आहे वगैरे. अहो थोडी होती माझी चूक, पण आता त्यांनी पण उतरून बोलायला पाहिजे ना. तो बसून राहिला आणि गाडी चालवते पुढं, त्याला काय अर्थ आहे का? आईला तर बघा चंद्र कसा, आपला सूर्य कसा दिसतोय. लयच भारी वाटतंय त्या बिल्डिंग इथल्या. मी विचार करतो इथं घ्यायचं एक घर, पण राहू दे म्हणलं आता. अहो लय महाग आहे, लय महाग. अयो ही कुठल्या ॲड बरं बघू. मिली आयम, कप मिली आयम. हे काय मॅगी वाटते इथली. कोणाकोणाला आवडती मॅगी? मॅगी कोणाला आवडती ते नक्की सांगा. मला आवडती तशी मॅगी, पण एवढी नाही खात मी. अय भाऊ, आता माझी चूक होती. रात्र पण व्हायला लागली आता, जरा पटकन गाडी मारावं लागेल. हेडलाईट चालू करतो. ए भाऊ रायडर, कुठं चालला? हळूहळू जरा दमाने. चला, इथले ढिल्ली लोक आहेत वाटतं. सर ग्रीन सिग्नल लागलाय तरी 1-2 मिनिटं घेणार, मग जाणार. चल रे बाबा पटकन, आता आलेच आपलं डेस्टिनेशन. पुढे नाही का? हा इथूनच. बापरे, काहीतरी स्टेडियम दिसते वाटतं. क्रिकेटची मॅच बघायला आलेत. मी विसरलोच की यांनी मला क्रिकेटचीच दिली की, म्हणजे ती लिव्हरी. हा ना, बरोबर ना. कोणाची मॅच आहे पण आज मलाच माहित नाही. बघा स्टेडियम आहे म्हणलं ना मी तुम्हाला. रिटर्न मारायला लागणार आता. आई शपथ, गे. रिव्हर्स मध्ये जा ना भाऊ. गाईज, आणि आजचा गेम प्ले कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही. तर चला गाईज, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.